आणि यानंतर आपण पाहणार आहोत बातमी तुमच्या गावातली तुमच्या जिल्ह्यातली बातमी 36 जिल्ह्यांची। विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीकडून रणनीती ठरवण्यात आली आहे, तर मतदानाच्या मॅजिक पॅटर्नचे मुख्य सूत्रधार हे देवेंद्र फडणवीसच असणार आहेत। विधान परिषदेमध्ये महायुतीचा उमेदवार कसा निवडून आणता येईल याबाबत फडणवीस रणनीती निश्चित करणार आहेत। राष्ट्रवादीने प्रचाराचा श्रीगणेशा केलाय। राष्ट्रवादी नेत्यांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं। जनतेने आम्हाला आशीर्वाद द्यावा असं साकडं अजित पवारांनी बाप्पाला घातलंय आणि आगामी निवडणुकीमध्ये आमचाच विजय होणार असा दावा सुद्धा अजित पवार यांनी केलाय। विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आंदोलन केलं असून हिट अँड रन प्रकरणाविरोधात विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय। घोषणाबाजी करत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय। विधान भवनामध्ये आयुष्यमान भारत योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते करण्यात आला। यावेळी मुख्यमंत्र्यांनी आयुष्यमान भारत योजनेची माहिती घेतली असून सगळ्या लोकांना लाभ व्हावा यासाठी ही योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले। बुलढाण्यामधील खामगाव मतदारसंघातील खामगाव आणि शेगाव या तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय। तर यावेळेस भाजपचे आमदार आकाश फुंडकर यांनी पाहणी नुकसानीची केली असून तातडीनं मदत मिळवून देण्याचं आश्वासन सुद्धा त्यांनी दिलंय। चोपडा तालुक्यामधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय। माजी आमदार चंद्रकांत सोनावणे यांच्या उपस्थितीत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून पक्ष बांधणीला सुरुवात झाली आहे। शरद पवारांनी थेट सांगलीत येऊन विधानसभेचं बिगुल वाजवले। यावेळेस त्यांनी रोहित पाटलांच्या उमेदवारीला ग्रीन सिग्नल दिलाय। त्यानंतर समोर कोणतंही पैलवान येवो काहीच फरक पडत नाही असं म्हणत रोहित पाटलांनी निवडणूक लढण्याचा निर्धार केलाय। अजित पवारांनी सुद्धा सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतलं। यावेळेस रोहित पवारांनी अजितदादांवर टीकेची धार धरली आहे। अजित पवारांवर इमेज बिल्डअपसाठी 200 कोटी खर्च करून अरोरा नावाचा कन्सल्टंट लावलाय असं देखील त्यांनी सांगितलं आणि म्हणून अजित पवार मंदिरात गेलेत अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे। काश्मीरमधील हल्ल्यावरून संजय राऊतांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र डागलंय। सरकार आल्यापासून गेल्या 1 महिन्यामध्ये जवानांच्या ताफ्यावर एकूण 7 हल्ले झालेत। जम्मू काश्मीरची परिस्थिती नियंत्रणात आहे असं देशाचे गृहमंत्री अमित शहा खोटं बोलतात असा हल्लाबोल राऊतांनी केलाय। अजित पवारांच्या सिद्धिविनायक दर्शनावरून संजय राऊतांनी निशाणा साधलाय। सिद्धिविनायकाचं दर्शन घेणं ही चांगली गोष्ट आहे, पण कोण पुण्य करतंय आणि कोण पाप करतंय, कोण चोऱ्या लबाड्या करतंय हे त्याला कळतं आणि ज्या प्रकारचं पाप एकनाथ शिंदे अजित पवार यांनी केले त्यानुसार सिद्धिविनायक कोणालाही आशीर्वाद देणार नाही असं संजय राऊत म्हणाले। दीपक केसरकरांनी जेव्हा जेव्हा माझ्या विरुद्ध तक्रार केली आहे तेव्हा माझं प्रमोशन होत गेलं असं वक्तव्य राजन तेली यांनी केलंय। तर माझ्यामुळे माझ्या हकालपट्टीची मागणी दीपक केसरकरांनी करावी असं खुलं आव्हान राजन तेली यांनी केलं। मनोज जरांगेंच्या दौऱ्याचा आजचा 4था दिवस आहे। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी तातडीनं मागण्यांची अंमलबजावणी करावी अशी मागणी जरांगेंनी केली आहे। मराठा समाजामधील शेवटचा माणूस सगळे सोयरेमध्ये जाईपर्यंत मी शांत बसणार नाही असा इशारा जरांगेंनी दिलाय। बारामतीमध्ये येत्या 14 जुलैला महायुतीकडून जनसन्मान रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। अर्थसंकल्पामधील तरतुदी जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीनं या रॅलीचं आयोजन करण्यात आलंय आणि या रॅलीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहण्याची शक्यता आहे। तर याच पार्श्वभूमीवर बारामतीमध्ये बैठकांचं सत्र सुरू आहे। पुढील 4 दिवस कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम घाटाच्या परिसरात जोरदार पावसाचा आणि राज्याच्या उर्वरित भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, पुणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिलाय आणि उर्वरित महाराष्ट्राला येलो अलर्ट देण्यात आलाय। सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पावसामुळे आंबेरी पुलाला मोठं भगदाड पडले। त्यामुळे आता 27 गावांचा संबंध तुटलाय आणि याच मुद्द्यावरून स्थानिक आमदार वैभव नाईक आक्रमक झालेत। त्यांनी घटनास्थळी भेट देत मार्गाचं काम पूर्ण न झाल्यास अधिकाऱ्यांना घेराव घालणार असा इशारा सुद्धा वैभव नाईकांनी दिलाय। रत्नागिरी जिल्ह्यामधील ताडील बांधिवतिरे रोडवर 3 ठिकाणी दरड कोसळली, त्यामुळे 15 गावांचा संपर्क तुटलाय
आणि जनजीवन विस्कळीत झालंय। प्रशासनाकडून दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे, मात्र ही भली मोठी दरड हटवण्यासाठी 4 ते 5 दिवस लागण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता इथल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मध्यरात्रीपासून पावसानं उसंत घेतली, त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये घट होतीये। कोदिवली नदीला आलेल्या पुरामुळे बाजारपेठ पाण्याखाली गेली होती, मात्र आता पावसाचा जोर कमी झाल्यानं पाणी ओसरले। नाशिक जिल्ह्यामधील 35 पर्यटन स्थळं आणि धरणांसाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले, त्यामुळे आता पर्यटकांना नियमांचं पालन करून पावसाळी पर्यटनाचा आनंद घेता येणार आहे। गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे मावळ तालुक्यामधला निसर्ग बहरलाय। लोणावळा खंडाळा परिसरात पर्यटक मोठ्या प्रमाणात दाखल होत आहेत, तर पवना बॅकवॉटर परिसरातून दिसणारे डोंगरदऱ्या आणि गडकिल्ले धोक्यात हरवले। अमरावती जिल्ह्यात काल रात्री मुसळधार पावसामुळे पोलीस भरतीच्या ग्राउंडमध्ये चिखल झाला असून त्यामुळे संतप्त झालेल्या पोलीस भरतीसाठी आलेल्या मुलींनी शारीरिक चाचणी पुढे ढकलण्याची मागणी केली। बीडच्या आष्टी तालुक्यामधील कडा परिसरात जोरदार पाऊस झालाय। बीड अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील तात्पुरता तयार केलेला पूल वाहून गेल्यामुळे महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे। भुसावळमधील हतनूर धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरण क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढली आहे आणि त्यामुळे आता हतनूर धरणाचे 8 दरवाजे 1.5 मिलीमीटरनं आणि 6 दरवाजे 1 मिलीमीटर उघडण्यात आले। तापी नदीमध्ये 33,867 क्युसेक्स वेगानं विसर्ग सुरू आहे। जळगावमधील मुसळधार पावसामुळे धरण क्षेत्रात पाण्याची आवक वाढली आहे। यावल तालुक्यामधल्या शेलगाव बर्जेस मध्यम प्रकल्पात पाण्याची आवक वाढल्यामुळे शेलगाव बर्जेचे 10 दरवाजे 1 मीटरनं उघडून विसर्ग करण्यात आला। त्यामुळे आता नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। राज्यातल्या काही भागामध्ये मुसळधार कोसळत असताना दुसरीकडे नाशकात मात्र अद्यापही पावसाची प्रतीक्षा कायम आहे आणि गेल्या काही दिवसांपासून अधूनमधून होणाऱ्या पावसामुळे पाणी साठ्यात 2 ते 3% वाढ झाली आहे। मुसळधार पावसामुळे पिंपरी चिंचवडच्या मोशी बाजारात टोमॅटोच्या दरात घसरण झाली असून 60 ते 70 रुपये किलोनं विकलेल्या जाणाऱ्या टोमॅटोची 40 रुपयांनी खाली विक्री होतीये। मात्र येत्या काळात टोमॅटोच्या दरात वाढ होऊन टोमॅटो 100 देखील पार करेल असा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तवला। नाशिक जिल्ह्यामध्ये पावसानं दडी मारल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यावर पाण्याचं संकट ओढावलंय। त्यासाठी शेतीसाठी सुद्धा पाणी नसल्यानं भाजीपाल्याचे दर गगनाला भिडलेत आणि बाजार समितीमध्ये कोथिंबीरची जुडी 100 रुपयांनी मिळतीये, तर मेथी आणि टोमॅटोचे दर हे 60 रुपयांवर गेले।